केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना मॉक ड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत। 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। तसंच मॉक ड्रिलच्या वेळी एअर रेड वॉर्निंग सायरन सुद्धा वाजवण्यात येणार आहे। यामध्ये नागरिक, विद्यार्थी या सगळ्यांना आपत्ती काळामध्ये स्वतःला कसं वाचवायचं याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे। आक्रमणाच्या वेळी ब्लॅकआउटची तयारी तसंच महत्त्वाच्या ठिकाणांचं लपण्याची व्यवस्था याबाबत हे प्रशिक्षण दिलं जाईल। तर स्थलांतराचे अपडेट प्लॅन आणि त्याचा सराव सुद्धा या दरम्यान होणार आहे। गृह मंत्रालयाने काही राज्यांना ही सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः ज्या राज्यांच्या सीमा ह्या पाकिस्तानला लागून आहेत किंवा पाकिस्तानच्या जवळ आहेत अशा सीमेलगतच्या आणि सीमा शेअर करणाऱ्या राज्यांना या सूचना आहेत। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, केंद्रातनं मोठी हालचाल म्हणायची। अगदीच जेव्हा युद्ध होतात तेव्हाच अशा पद्धतीच्या सूचना नागरिकांना दिल्या जातात। जेव्हा परकीय शत्रू हवाई हल्ले करतो तेव्हा ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे घराच्या लाईट बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात। त्याचबरोबर नागरिकांना अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करायचं याचा देखील मॉक ड्रिल दिला जातो। तर तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत नम्रता, त्या आता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचे मॉक ड्रिल जे आहेत ते करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। खास करून सीमावर्ती भागातील राज्ये जे असतात त्या राज्यांना अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात। दुसरीकडे जी महत्त्वाची शहरं आहेत अशा राज्यांना देखील अशा भागातल्या नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात। 7 मेला साधारणपणे या अशा पद्धतीच्या ज्या आहेत मॉक ड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची जी स्थळं आहेत देशाच्या दृष्टिकोनातून ती स्थळं देखील झाकण्याची किंवा त्यांना झाकून ठेवण्याची ज्या सूचना देण्यात आल्या त्यामध्ये जी महत्त्वाची थोडक्यात गेल्या अनेक आपण जर पाहिलं असेल तर मागच्या युद्धाच्या वेळेस ताजमहलला सांगण्यात आलं होतं। तर अशा पद्धतीची जी महत्त्वाची पर्यटन स्थळं त्याचबरोबर संरक्षण दृष्टिकोनातून जी महत्त्वाची स्थळं आहेत त्या ठिकाणी अशा सूचना दिल्या जातात। त्याचबरोबर आता पुढची तयारी म्हणून जर पाहिलं तर जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाला देखील सतर्कतेचे इशारे जे आहेत ते दिले जातील आणि नागरिकांना जर दुखापत अशा वगैरे झाली तर खबरदारीची उपाययोजना म्हणून जे सर्व खाजगी असो किंवा सरकारी असो त्यावेळेस तातडीच्या उपाययोजना म्हणून इमर्जन्सी म्हणून सर्व गोष्टी बाजूला ठेवून अशा नागरिकांना तातडीचे उपचार देण्याच्या सूचना ज्या आहेत ते दिल्या जातील। नागरिकांना पूर्णपणे अन्नसाठा करण्याच्या ज्या सूचना आहेत सर्व राज्यांना ठेवण्यात येतील। कारण एकंदरीत ह्या सर्व सूचना ज्या आहेत भारत मोठी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करायला जात आहे त्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरती जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्याशी बोलणं सुरू आहे। त्याचबरोबर आता नागरिकांपर्यंत ही सगळ्या गोष्टी पोहोचल्या आहेत। त्यामुळे भारत आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवणारा याबद्दल निश्चित आहे। मात्र युद्धामध्ये शांततेच्या काळात घाम घालला तर युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही असं जे म्हटलं जातं नम्रता, त्या दृष्टिकोनातून भारत आक्रमण करण्यापूर्वी अतिक्रमण केलेल्या पाकिस्तानला पीओके मधून मागे हटवण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे पाकिस्तानला आता आक्रमक भूमिका घेऊन सडेतोड उत्तर देण्यापूर्वी भारत देखील शांततेच्या काळामध्ये घाम गाळताना पाहायला मिळते। कारण युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागणार नाही। त्यामुळे पाकिस्तानला जे आहे चांगलाच धडा शिकवण्यासाठी भारताने पूर्ण तयारी केली आहे। नागरिकांना देखील आता ट्रेनिंग दिलं जाणार आहे की अशा काळामध्ये नक्की काय केलं जाऊ शकतं आणि सायरन वाजल्यानंतर हवाई हल्ल्याच्या वेळेस काय करायचं आणि सायरनची देखील तयारी जी आहे सगळ्याचं प्रशिक्षण आता नागरिकांना दिलं जाईल। शिवाजी, सोबत राहा कारण दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडतात।